सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित नेताजी सुभाषचंद्र बोस ही त्यांची लेखमाला. कालच्या भागात आपण बघितलं की शेवणीच्या तुरुंगात सुभाषबाबू आणि शरदबाबू दोघेही भाऊ भाऊ शेजारी शेजारी त्या कैद्यांच्या बराकीमध्ये राहत होते आणि त्याच दिवशी त्यांना एकमेकांच्याबद्दल कळलंही होतं. पुढे बघूया. शिवणीच्या तुरुंगात होत असलेल्या हाल, बंद्यांचे विशेष अधिकार त्यांना मिळत नसल्याने मेजदांनी गृहसचिवांपासून व्हॉइसरॉयपर्यंत वारंवार पत्रे पाठवून विचारणा केली होती. आमचा गुन्हा काय, पुरावा काय, आम्हाला न्यायासनासमोर हजर का केलं जात नाही, किती दिवस या कारागृहात खितपत ठेवणार आहात. पण पत्रांची पोच मिळत नव्हती. एक दिवस अचानक ध्यानीमनी नसताना विभाभाबी शिवणीच्या कारागृहात भेटीला आल्या. त्यांची खंगलेली प्रकृती बघून दोन्ही भावांच्या पोटात खड्डा पडला. त्या प्रकृतीने अतिशय खंगलेल्या दिसल्या. कातर स्वरात सुभाषबाबूंनी विचारलं, भाभी, आपलं घरदार, निराश्रित मुलं, नोकर चाकर या सर्वांच्या पगाराच्या पैशाचं काय? त्या म्हणाल्या, आमची काळजी सोडा, स्वतःची आणि भावाची काळजी घ्या. सुभाषबाबूंनी जास्तच आग्रह केल्यावर त्या सांगू लागल्या, यांना कैद झाल्यावर सरकारने घराला कुलूप ठोकलं होतं. सर्व कागदपत्रांची उलथापालत केली. अजूनही गुप्तचरांचा घरावर पहारा आहेस. याआधी कधीच घराबाहेर न पडलेल्या विभाभाबी आज कमरेला पदर खोचून मोठ्या हिमतीनं परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करीत होत्या. त्यांचं बोलणं हे पूर्ण झालं नाही तोच वेळ संपण्याची सूचना मिळाली. अश्रू पुसत त्या म्हणाल्या, मी दिल्लीला जाईन, त्या व्हॉइसरॉयला भेटेन. तुमच्या सवलती आणि हक्क मिळवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. त्या जशा जायला निघाल्या तोच मेजदांनी विचारलं, विभा, बाबांचा काही निरोप? हो आहे ना. ते म्हणालेत, आमची कोणाची काळजी करू नका, स्वतःची काळजी घ्या. आणि म्हणाले, सुभाष आणि शरदला सांगा की आम्हाला तुमच्या त्यागाचा आणि कर्तृत्वाचा अभिमान वाटतो. विभाभाबींच्या भेटीनंतर 2 दिवस बरे गेले. पुन्हा सुभाषबाबूंना अपचनाचा त्रास सुरू झाला. कमरेतल्या कळा वाढल्या, घशाला कोरड पडायची, कधी कधी असह्य वेदना व्हायच्या. खूप मोठ्याने ओरडावेसं वाटत होतं. पण शेजारी मेजदांना घोर लागेल म्हणून सुभाष सगळ्या वेदना कळ आतल्या आत दाबायचे. त्यांनी कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी मेजदांना कळत होतं. उन्हाची तीव्रता वाढली. सुभाषबाबूंचा विकार पुन्हा बळावला. शेवटी मेजदांनी जेलरला अनेक वेळा विनवणी करून स्वतः भटारखान्यात जाऊन भाताची पेज किंवा कोंबडीचं सूप बनवू लागले. मेजदा लहान मुलांसारखे त्यांना चमच्यानं ते अर्धवट ग्लानीत असताना भरवायचे. सुभाषबाबूंना थोडा थोडा आराम पडू लागला आणि एक दिवस त्यांनी पेज आणि सूप घ्यायला ठाम नकार दिला. मेजदांनी आर्जव केली. वडिलकीच्या नात्यानं रागावून बघितलं, पण सुभाष ऐकेना. तोंडात पाण्याचा थेंबही घेईना. अर्धी रात्र झाली. उपाशी सुभाषकडे बघून मेजदांनी कळवळून विचारलं, अरे वेड्या, माझी अशी कोणती चूक झाली, त्याची शिक्षा तू मला देत आहेस? सुभाष पुरंगटून म्हणाले, माझी सेवा करता आणि स्वतःचा आजार लपवता हा कुठला न्याय? म्हणजे मेजदा, तुम्ही इथे तुरुंगात आल्यापासून तुमचा मधुमेह बळावला. माझ्यापासून लपवून इन्शुरन्सची इंजेक्शन्स घेता, हे माझ्यापासून का लपवलं? बरं बाबा, उद्यापासून तूच माझा डॉक्टर हो, पण आता थोडी पेज घेशील का? नव्या दिल्लीच्या सचिवालयात कधीही घराबाहेर न पडणाऱ्या एका घरंदाज विभावती नावाची बाई सचिवाला भेटायला आलेली बघून त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी ताबडतोब आत बोलवलं. बोला मॅडम, काय अडचण आहे? त्या म्हणाल्या, माझे दीर सुभाषचंद्र बोस राजबंदी आहे. त्यांना क्षयाचा आणि पोटाचा विकार जडला आहे. सुभाषचंद्र बोसांचं नाव ऐकून साहेब सपापले. त्यांना त्यांची संपूर्ण माहिती होती. सुभाषचंद्र म्हणजे ब्रिटिश विरोधी धगधगता जहाल नेता, हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्यांचा 1 नंबरचा शत्रू. ते म्हणाले, मॅडम,
मला माफ करा मॅडम, तुमच्या दिरा इतका धोकेबाज रेव्होल्युशनरी आज तरी हिंदुस्थानात कोणी नाही. तरीही यापुढे काळजी घेतली जाईल. काय काळजी घेणार आहात? शिवणी आणि जबलपूर सारख्या तुरुंगातील तप्त पत्र्यांच्या छताखाली माझ्या दिराला झोपवता? जिथं जनावरं ठेवली तर त्यांची सुद्धा कातडी सोलून निघेल, तिथे मनुष्य प्राणी काय टिकेल? साहेब म्हणाले, मॅडम, मला तुमच्या मागणीबद्दल पूर्ण सहानुभूती आहे, परंतु मी काहीच मदत करू शकत नाही. म्हणजे डोळ्यात पाणी आणून विभावती म्हणाल्या, असा सुभाषचंद्राचा सरकारला मृत्यू व्हावा असं वाटतं तर? साहेब चूप झाले. पती आणि दिराच्या कैदेमुळे घरचा कोसळलेला डोलारा सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न त्या करत होत्या. तरी सुद्धा त्या म्हणाल्या, आम्ही खर्च करू, पण त्यांना बंगालच्या कुठल्या तरी तुरुंगात पाठवा. हॉटेल साहेब चूप झाले. त्यांची नुकतीच व्हॉइसरॉयची भेट झाली होती. ते म्हणाले होते, सुभाषचंद्र बोसला बंगालच्या तुरुंगात पाठवण्याचा विचारही करू नका. हे आठवलं आणि साहेब म्हणाले, बंगालमध्ये तर शक्य नाही. दुसऱ्या कोणत्या राज्यात? विभावती म्हणाल्या, मुंबई प्रांतात पाठवा. तिथे माझे दीर शैलेश बाबू असतात. मुंबई प्रांतात अनेक आंतरराष्ट्रीय गुप्त संघटनेचे नेते येत असतात. त्यामुळे बोसांना मुंबईत पाठवणं धोक्याचं आहे, असा इशारा प्रशासनाने आधीच दिलेला होता. गृहसचिव हॉटेल साहेबांच्या डोक्यावरच्या आठ्या बघून विभावती बाई म्हणाल्या, पंजाबात पाठवा. तिथे डलहौसी जवळ उपाय केले जाईल. पंजाबचं नाव ऐकताच हॉटेल साहेब चांगलेच चक्रावले. सुभाषचंद्रांना पंजाबात पाठवलं की त्यांच्या भोवती उग्र तरुणांचे जथ्थे गोळा होतील. भगतसिंगांच्या मृत्यूनंतर पंजाब भयंकर स्फोटक झाला होता. पंजाबच्या गव्हर्नरने हॉटेलला आधीच कळवलं होतं की सुभाषला लाहोर किंवा अन्य तुरुंगात हलवणं म्हणजे उघड उघड बंडाळीला आमंत्रण देणं आहे. म्हणाले, मॅडम, आपला दीर भयंकर डेंजरस आहे. अशा धोकादायक राजबंद्याला कोणताही प्रांतिक सरकार ताब्यात घ्यायला तयार नाही. म्हणजे ब्रिटिश सरकार त्यांना जगूही देत नाही आणि मृत्यूचं खापर माथ्यावर येऊ नये म्हणून खेळही खेळतात. परदेशात उपचार घ्यायचे असतील तर जरूर विचार करू. विभावती दिल्लीहून निराश मनाने घरी परतल्या. शरदचंद्र गजाआड गेल्यामुळे त्यांची वकिली बंद. उसने पासने करून सुभाष बाबूंसाठी औषधी खरेदी करायची होती. त्यातच सासरे जानकीनी दास आजारी. त्यांची सेवा, वृद्ध सासूकडे लक्ष द्यायचं, बोस कुटुंबावर अवलंबून असलेले गरीब विद्यार्थ्यांचा भार तो वेगळाच. शरद बाबूंचे इतर भाऊ कमवत होते, पण त्यांचा घर संसार होता. सुभाष शरदच्या माघारी घराचा आधारस्तंभ विभावतीच होत्या. थकल्यामुळे सकाळी त्या थोड्याशा उशिरा सुटल्या. त्यांना दिसलं सासरे जानकीनाथ बाहेरगावी जाण्याच्या तयारीत होते. विचारलं, बाबूजी कुठे निघालात? कटकला वकिली करायला. तुझी तडफड आता मला पाहवत नाही. विभावती रडत म्हणाल्या, बाबूजी, तुमची तब्येत ठीक नसताना या वयात दगदग सोसवणार नाही. बाबूजी, तुमचाच तर आधार आहे आम्हाला. बाबूजी, अजून या घराण्याची पुण्याही संपलेली नाही. थोडे दिवस शांत राहा, हेही दिवस जातील. असं म्हणून त्यांची बॅग त्यांनी आत नेऊन ठेवली. अनेक खटपटी लटपटींनंतर सुभाषबाबूंना उपचारासाठी युरोपमध्ये पाठवण्याची एकदाची परवानगी मिळाली. युरोपला निघायचा दिवस जवळ आला. मोठ्या प्रयासानं घरच्या मंडळींना भेटण्याची अनुमती मिळाली. आदल्या दिवशी मंडळी जबलपूरला येऊन धडकली. मेजदांची मुलं विभावती, बासंती देवी आल्या होत्या. जबलपूरचा तो भयंकर यातनामय तुरुंग बघून बासंतीमांना भयंकर दुःख झालं. सुभाषबाबूंना आपल्या लाडक्या लेकाचा जिवंत हाडाचा सापळा बघून त्यांचा जीव कळवळला. म्हणाल्या, सुभाष, परिस्थिती पुढे आपण सर्व हतबल आहोत. एकदा स्वराज्य मिळालं की कोणाचाही बाळ आपल्या मातेपासून तुटणार नाही. सर्वांनी कष्टी मनानं सुभाषचंद्रांना निरोप दिला. दुसऱ्या दिवशी सुभाषचंद्रांना स्ट्रेचरवरून तुरुंगाबाहेर आणल्यावर मेजदांच्या दुःखाचा बांध फुटला. लहान मुलासारखे रडत त्यांनी स्ट्रेचरवर असलेल्या आपल्या लहान भावाला
ज्याच्यावर त्यांचं स्वतःचं पुत्रापेक्षाही प्रेम होतं, पोटाशी धरलं. कलकत्ता मेलमधून सुभाषबाबू मुंबईकडे चालले होते. महाकवी रवींद्रनाथांनी दिलेलं शिफारस परिचयपत्र अगदीच वृक्ष होतं. त्यांना वाटलं होतं शेवटच्या क्षणी तरी गांधीजी परिचयपत्र देतील. बोरीबंदर स्टेशनवर कलकत्ता मेल थांबली. सोजीरांनी डब्याला गराडा घातला. सुभाषबाबूंच्या प्रत्येक हालचालीवर मुंबई उपसचिवानं बारीक लक्ष ठेवलं होतं. सुभाषबाबूंचे कनिष्ठ बंधू शैलेश पोलिसांनी भेट त्यांची घेऊ दिली नाही की भेटू दिलं नाही. म्युनिसिपल ॲम्ब्युलन्स वेगानं ऑर्थर रोड जेलकडे पळवली जात होती. दिल्लीचे गुप्त वार्ताहर विभागाचे 2 अधिकारी मुंबई सचिवालयाच्या कार्यालयात ठाण मांडून बसले होते. गृहसचिवानं पासपोर्टची कॉपी मोठ्यानं वाचली. पासपोर्ट क्रमांक 72308. इंग्लंड आणि जर्मनीत प्रवेश निषिद्ध. म्हणजे तुम्ही या गृहस्थाच्या मुसक्याच बांधल्यात की काय करणार? ही इज वन ऑफ द मोस्ट अँटी ब्रिटिश इंडियन्स लिव्हिंग टुडे. आधीच इंग्लंडमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कम्युनिस्ट आणि सोशलिस्ट विचारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यात बोस जर तिथे गेले तर भडकवल्याशिवाय राहणार नाहीत. दिल्लीकर अधिकाऱ्यांनी SS गँगे बोटीच्या मुख्य कप्तानाला बोलावून विचारलं, आपण कोणत्या मार्गानं युरोपात जाणार आहात? स्कॅन्डिनेव्हिया मार्गाने. नाही, तुम्हाला त्या मार्गानं जाता येणार नाही. त्या मार्गावर सागरी चाचे धोकादायक खलाशी आहे. ते दहशतवाद्यांना शस्त्राची मदत करीत असतात. दुसऱ्या दिवशी रात्री बोट निघणार होती, परंतु सकाळीच ॲम्ब्युलन्स चुपचाप बंदरावर आणली. तर आधीच पत्रकारांचा आणि नरीमन, सका पाटील, डॉक्टर्स DG साठे अशा काँग्रेस देशभक्तांचा मेळावा तिष्ठत उभा होता. स्ट्रेचरवरून सुभाषबाबूंना खाली उतरवताच वंदे मातरम, सुभाषचंद्र की जय अशा नाऱ्यांनी गेटवे ऑफ इंडियाचा परिसर दणाणून गेला. पोलीस कमिशनरने काँग्रेस शिष्टमंडळाची आणि त्यांच्या धाकटा भाऊ शैलेश यांची भेट साफ नाकारली. सुभाषबाबूंनी पोलीस अधिकाऱ्याला शैलेशला भेटायची विनंती केली. ठीक आहे, आम्हाला कळेल असं बोला. रुग्णशय्या जशी बोटीकडे निघाली तसा बेकाबू जमाव पुढे सरकू लागला. आता बघूया मंडळी पुढच्या भागामध्ये की या बोटीतनं कुठच्या मार्गाने सुभाषबाबू पुढे जात आहेत आणि तिथे काय होतं आहे आणखीन. तर तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. नेहमीसारखेच मीनाक्षीताईंचे खूप खूप आभार, अगदी मनापासून आभार मानते. खूप सुंदर अशी ही मालिका आहे. अगदी मन भरून येते वाचताना. त्यावेळची जी परिस्थिती आहे ती अक्षरशः कशी असेल, किती त्यावेळच्या त्या नेत्यांनी आणि त्यांच्या घरातल्या सगळ्याच लोकांनी कसे कष्ट सहन केले असतील. खूप कठीण परिस्थिती होती. विचारसुद्धा करवत नाही अशी परिस्थिती. पण त्यामुळेच आज आपण स्वतंत्र भारतात राहत आहोत हे विसरून चालणार नाही. धन्यवाद ताई.